गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या घडामोडी। पेण शहराच्या विकासात नवा टप्पा, भव्य स्मारके आणि सुसज्ज भवन लवकरच जनतेसाठी खुले। ग्रोथ सेंटरच्या माध्यमातून तिसऱ्या मुंबईचे केंद्र म्हणून झपाट्याने विकसित होत असलेल्या पेण शहराचा चेहरा मोहरा आता बदलू लागला आहे। शहराच्या सौंदर्यात आणि वैभवात भर घालणारी भव्य स्मारके तसेच एक सुसज्ज 4 मजली भवन उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच हे प्रकल्प नागरिकांसाठी खुले होणार आहेत। पेण शहराच्या वतीने साकारण्यात येणाऱ्या प्रकल्पासाठी सुमारे 10,50,00,000 रुपयांचा निधी खर्च करण्यात येत आहे। या माध्यमातून शहराला सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या नवीन ओळख मिळणार आहे। या प्रकल्पाअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांचा 20 फूट उंच अश्वरूढ पुतळा मुंबई गोवा महामार्गालगत शहराच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात येत आहे। या भव्य स्मारकामुळे शहराच्या प्रवेशाला ऐतिहासिक आणि अभिमानास्पद स्वरूप प्राप्त होणार आहे। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासह एक 4 मजली सुसज्ज भवन उभारण्यात येत आहे। या भवनामध्ये विविध उपयुक्त सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। पहिल्या मजल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 16 फूट उंच पुतळा आणि त्यांच्या जीवन कार्याचे दर्शन घडविणारी माहिती मांडली जाणार आहे। दुसऱ्या मजल्यावर वैचारिक देवाणघेवाणीसाठी प्रशस्त सभागृह असेल। तिसऱ्या मजल्यावर समृद्ध ग्रंथालय उभारण्यात येणार असून चौथ्या मजल्यावर विपश्यना ध्यानधारणा केंद्राची सुविधा उपलब्ध असेल। संपूर्ण इमारत वातानुकूलित असणार आहे। ही स्मारके आणि भवन केवळ शहराच्या सौंदर्यात भर घालणार नाहीत तर येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरणार आहेत। सांस्कृतिक वारसा, विचार आणि आधुनिक विकास यांचा संगम घडवणारे हे प्रकल्प पेणच्या नावलौकिकात नक्कीच मोलाची भर घालतील। पेणच्या लौकिकात आणि संस्कृतीत जो भर टाकण्यासाठी जे आपल्या इथं महाराजांचा अश्वरूढ पुतळा आणि इकडे बघितला तर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा पूर्णाकृती पुतळा जो बसवायचा आहे त्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय। बऱ्यापैकी काम सगळं झालंय। तुम्ही बघितलं असेल की हे झाकून का ठेवले तर बऱ्यापैकी तशी काम सुरू आहे, धूल बसू नये म्हणून हे झाकून ठेवले। पण काही दिवसात ज्या वेळेला त्या इमारतीचं आणि स्मारकाचं काम पूर्ण होईल त्या वेळेला आहे बाबासाहेबांचा तिथं पुतळा बसवण्यात येईल। तर आपण विचार केला तर एटी पाटील चौकामध्ये जो आता काम सुरू आहे महाराजांचा अश्वरूढ पुतळा बसवण्याचा तो पुतळा आहे, त्याचं पण काम अंतिम टप्प्यात आहे, त्याला पण झाकून ठेवलेलं आहे। तर अशा प्रकारच्या पेणच्या लौकिकात आणि पेणच्या सांस्कृतिक वारसेत भर टाकणारे हे पुतळे आहेत। तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।